आमच्या गावामध्ये जशी प्रति पंढरपूर म्हणतात त्याचप्रमाणे यात्रा भरते आणि नांदेडमधून बरेच भाविक भक्त जे की 10 ते 15 वर्ष झालं स्वामी समर्थाच्या मंदिरापासून तर आपल्या देगाव नगरीमध्ये दिंडी येते। पहिल्यानं 10-20 लोक यायचे, नंतर 100-200 यायचे, आता हजारोच्या संख्येनं सर्व भाविक भक्त आमच्या देगाव नगरीमध्ये येत आहेत। आणि आमच्या इथली एक मूर्ती अशी आकर्षित आहे की जी पंढरपुरामध्ये जी मूर्ती आहे विठ्ठल रुक्माईची तशीच हुबेहूब मूर्ती तीच जशी काय प्रति पंढरपूर म्हणतो आपण त्याप्रमाणे आमच्या इथली सुद्धा मूर्ती तशीच आहे। आणि आमच्या इथला विठ्ठल हा खरोखर सत्याचा आहे आणि त्याच्याकडे आपण जरी साकडं घातलं ते खरोखर पूर्ण करणारा आणि खरं जागृत दैवत म्हणून आमचा एक ओळखला जातो देगाव नगरीचा विठ्ठल म्हणून। त्याच्यामुळं जे काही आमच्या गावातली पारंपरिक परंपरा आहे आम्ही कमीत कमी आम्हाला कळत नाहीत त्यावेळेसपासून आमच्या गावामध्ये दिंडी प्रत्येक एकादशीला फिरते, गावाला प्रदक्षिणा घालतात आणि पालखी फिरते। आणि त्याचप्रमाणे आषाढी एकादशीला सुद्धा आता या रस्त्याने नांदेडपासून जर विचार केला तर प्रत्येक 1 किलोमीटरवर अर्ध्या किलोमीटरवर फळाचं वाटप आहे, प्रसादाचं वाटप आहे, पाणी वाटप आहे, चहा वाटप आहे। आणि आमच्या गावाल्याच्या तर्फे सुद्धा आम्ही गावात आल्याच्या नंतर सर्व भाविक भक्तांसाठी फराळ, पाणी, चहा आणि आम्ही अशी व्यवस्था करत असतो। आणि त्याच्यामुळं आमच्या गावाला सुद्धा वैभव चांगलं लाभलेलं आहे। त्याच्या सर्वांना या आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपितो। या उपक्रम राबवता जवळपास 5 ते 6 वर्षापासून मी दरवर्षी जे काय आपल्याला घडते पाणी बॉटल असो किंवा प्रसाद म्हणजे फराळाचं काय असो हे असे बरेच 5-6 वर्षापासून वाटप करत असतो। आनंद म्हणजे आता हे आम्हाचं दैवत आहे पंढरपूरसारखं विठ्ठल रुक्माईचं, आम्हाला त्याच्यापासून जे भेटते तेच आम्ही समोर हे करता वाटप करता आणि आम्हाला याच्यात जे आनंद भेटते ते दुसरं कशात भेटत नाही आनंद। तरी जवळपास 2-3 हजार 4 हजार आसपास जे आज काय असेल तेवढं समजा आमच्याकडे जे आम्ही आणतात ते तेवढं वाटप करतो। सर्वांना शुभेच्छा। आपण पाहतो देगाव नगरी व आजूबाजूल परिसरात दरवर्षी वेगवेगळे तरुण वेगवेगळे स्टॉल लावून येणाऱ्या भाविकांसाठी वेगवेगळी सुविधा देत आहेत आणि त्या मार्गातून झालेला कचरासुद्धा ते तरुण आम्ही पाहतो की साफसफाई करून पर्यावरणाचा एक संदेश देत आहेत। याच आषाढी एकादशीनिमित्त आपण पाहतो दरवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे आणि देगाव कुराडा म्हणजेच प्रति पंढरपूर हे एक या पंचक्रोशीत नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये विठ्ठलाचं जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत त्यासाठी हे एक चांगलं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होत आहे। आणि याच उद्देशानं मी एक देगावचा नागरिक म्हणून सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की आपण असंच पुढं देगाव इथं येऊन दर्शन घेऊन हे चांगले तीर्थक्षेत्र आहे आणि या निमित्त मी सर्वांना आषाढीच्या परत एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आषाढी एकादशी निमित्त देगाव येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं पहिले स्वागत करतो आणि दुसरी गोष्ट आमच्या इथून नांदेडहून येणारी 10 ते 20 हजार पब्लिक आहे आणि आता नवीन गजानबाबा मंदिर स्वामी समर्थ तिथून पण 4-5 हजार येईल आणि मालेगावहून सुद्धा स्वामी समर्थ मंदिरातून अशा मिळून एकूण 5 ते 7 दिंड्या येतात अशा स्वरूपात जवळपास 50 हजाराच्या आसपास पब्लिक येते। आणि खरंच देव जागृत असल्यामुळं लोकांना परिचिती आल्यामुळं लोक येतात।